Hey guys, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gamande from Nanded. So friends, as you all know की आपली जी एक्झाम होती 7 ऑगस्टला जे की MPSC नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे की 7 ऑगस्टला JMFC प्रिलिम्स होणार होती, बट अनफॉर्च्युनेटली ती एक्झाम आता पोस्टपोन करण्यात आलेली आहे असंच दिसते, कारण की आता कुठल्याही प्रकारचं एक्झामिनेशनचे फॉर्म भरण्यासाठी नोटिफिकेशन्स आलेले नाही आहे. सो भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेजेस फोन येत आहेत की कुठल्याही प्रकारे आता काय एक्सपेक्टेड डेट इथे असणार आहे आणि ही एक्झाम आता कधी होणार किंवा या एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन कसं निघणार किंवा केव्हा निघणार आणि यासाठी आपण प्रिपरेशन आणि कालावधी किती आपल्याला अभ्यासासाठी मिळणार आहे. तर यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तर ही एक्झाम 7 ऑगस्टला होणे पॉसिबल नाही आहे, त्यामुळे तुम्ही आता प्रिझ्यूम करू शकतात की जी एक्झाम होती 7 ऑगस्टला ती आता नाही आहे. मग यानंतर मे बी ऑगस्टच्या लास्ट वीकपर्यंत म्हणजे ॲट दी एंड ऑफ दी ऑगस्ट किंवा फर्स्ट वीक ऑफ दी सप्टेंबरमध्ये एक्सपेक्टेड आहे की नोटिफिकेशन निघेल अँड देन एक नोव्हेंबरच्या आतमध्ये किंवा नोव्हेंबरपर्यंत ही एक्झाम आपल्याला होईल. ओके, सो सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. ऑफकोर्स जेव्हा ही एक्झामचं एखादं नोटिफिकेशन निघतं आणि ॲड निघतं तर त्यानंतर 40 दिवसाचा कमीत कमी कालावधी तुम्हाला दिला जातो जेव्हा ही तुमची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असते. सो 40 दिवसाचा कालावधी घेऊन आपण आता प्रिपरेशन करायला हरकत नाही. ज्या काही ही रिमेनिंग वॅकन्सीज आहे आता आपल्याकडे अवेलेबल. आणि एक्झाम होणार की नाही तर एक्झाम डेफिनेटली होणार आहे, कारण MPSCनी जे काही ही आत्ता एक नोटिफिकेशन MPSCचं निघालं होतं त्यामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे की तिथे जे आहे JMFCचं उर्वरित जागांचं नोटिफिकेशन त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि त्यांच्याकडे ते मागणीपत्र ॲक्सेप्टेड आहे. सो जागा आहे, वॅकन्सी आहे, एक्झाम आहे, फक्त ही एक्झाम थोडी पुढे ढकलण्यात आलेली आहे, ती की जास्तीत जास्त 1 महिना सप्टेंबरच्या आत म्हणजेच ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत याचं एक्सपेक्टेड आहे की नोटिफिकेशन येईल अँड देन तुम्ही प्रिपरेशन नंतर करण्याऐवजी तुम्हाला माहिती आहे की ऑलरेडी वॅकन्सीज आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंट आहे JMFCची, देन तुम्ही इथे तशा प्रकारे प्रिपरेशन सुरू करू शकतात. प्रिलिम्सचं जर प्रिपरेशन तुम्हाला सुरू करायचं असेल तर ऑलरेडी जर तुम्ही एखाद्या वेळेस मेन्स किंवा प्रिलिम्स दिले असेल तर इट्स ओके, द मिनिमम टाईम यू हॅव ऑर यू वॉन्ट फॉर द नेक्स्ट एक्झाम प्रिपरेशन. बट जर फ्रेशर आहात तर 3 महिन्याचा कालावधी या एक्झामसाठी कुठे ना कुठे 3 महिन्याचा कालावधी आपण पकडून चालू शकतो. म्हणजे जर तुम्हाला बेअर ॲक्टपासून सुरुवात करायची असेल तर मग कुठे क्लासेस जॉईन करावे किंवा मग त्यानंतर बेअर ॲक्ट वर्ड टू वर्ड कॉन्सेप्ट क्लिअर करणे, याला 3 महिने. जर दिवसातनं जरी 7-8 तास जरी तुम्ही एका दिवशी अभ्यास केला तरी 3 महिन्याचा हा पूर्ण कालावधी तुमचा जाऊ शकतो. त्यामुळे ज्या 3 महिन्यामध्ये पुढे जी एक्झाम एक्सपेक्ट आहे आणि जे काही फ्रेशर्स आहात किंवा जे काही कोणीही इथे एक्झामचे ॲस्पिरंट्स आहेत त्यांनी आतापासूनच प्रिपरेशन सुरू करायला हरकत नाही. त्यानंतर हाऊ टू प्रिपेअर. ओके, सो प्रिपरेशन कसं स्टार्ट करावं तर स्टार्ट फ्रॉम द बॅरॅक. ओके, ओनली द वन थिंग्स फॉर नेसेसरी फॉर द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन दॅट इज बेअर ॲक्ट. बेअर ॲक्ट इज मोर दॅन सफिशियंट. कुठल्याही प्रकारच्या नोट्स तुम्हाला इथे कलेक्ट करण्याची प्रिलिम्ससाठी तरी गरज अजिबातच नाही आहे. यामध्ये प्रिपरेशनची सुरुवात ही बेअर ॲक्टमधून तुम्ही करू शकता, पण बेअर ॲक्ट इज अ व्हेरी हार्ड लँग्वेज, जी की आपली लेजिस्लेटिव्हची लँग्वेज आहे ती बेअर ॲक्टची लँग्वेजसुद्धा इथे अवघड आहे. त्यामुळे आपल्याला इथे कुठले तरी गाईड किंवा गाईडलाईन्स इथे मिळणं आवश्यक असतं. तर देन तुम्ही कुठले क्लासेस जे आहेत ऑफलाईन ऑनलाईन जॉईन करून बेअर ॲक्टच्या वर्ड टू वर्ड कन्सेप्ट क्लिअर करू शकता आणि मग नंतर त्याचं प्रिपरेशन तुम्हाला सुरू करता येईल. एक प्रॉपर गायडन्स खाली जर तुम्ही या बेअर ॲक्टची स्टडी सुरू केली तर तुम्हाला इंटरेस्टही येईल आणि तुम्ही याला पटापट कॅप्चरही करायला शिकू शकता. ओके, जेवढे की सेल्फ स्टडीमध्ये जास्त वेळ जाईल आणि सेल्फ स्टडीमध्ये तुम्हाला ते कळणार नाही, तर अशा प्रकारे प्रॉपर गायडन्स आणि प्रॉपर स्ट्रॅटेजीनुसार जाणे हे अत्यंत गरजेचे आहे. सो टाईम मॅनेजमेंट कसा करावा तर तुम्ही एक 2.5 ते 3 महिन्याचा कालावधी आता पकडून घेऊ शकता. तर मिनिमम 2.5-3 नाही, 2.5च आपण महिन्याचा कालावधी इथे गृहीत धरूया आणि 2.5 महिन्यामध्ये मग एक मोठ्या ॲक्टला 8 दिवस आणि छोट्या ॲक्टला काही दिवस, अशा प्रकारचं तुम्ही टाईम स्ट्रॅटेजी आहे ती आपल्याला नंतर ठरवायची. तर सगळ्यात आधी आता आपल्याला सुरुवात कशी करावी लागेल जर आपल्याला या नेक्स्ट JMFC ॲडसाठी किंवा JMFCच्या वॅकन्सीसाठी जर तुम्ही क्वालिफाईंग आहात तर सगळ्यात महत्त्वाचं तर क्वालिफाईंग आहात का, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडीही मी यूट्यूबवर व्हिडिओ प्रोव्हाइड केल्या की तुम्ही केव्हा क्वालिफाय असणार आहात. तर जेव्हाही कधी तुम्ही फ्रेशर आहात आणि 25च्या एज तुमचं मध्ये आहे तर तुम्ही प्रिपेअर करू शकता आणि प्रिपरेशन करू शकता. त्यात काही कंडिशन्स आहेत त्या तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये वाचल्यानंतर कळतील.
पण तुम्ही क्वालिफाय आहात तर डेफिनेटली तुम्हाला आता तयारी सुरू करायला अजिबातच हरकत नाही. सो हा झाला पॉईंट तुमच्या एक्झामचा की यस एक्झामिनेशन होणार आहे, एक्झामिनेशन लवकरात लवकर याचे नेक्स्ट मंथ जो काही आहे त्याच्यामध्ये याचं नोटिफिकेशन तुम्हाला डेफिनेटली बघायला मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला जो काही 40-45 दिवसाचा वेळ मिळेल त्यामध्ये तुम्हाला अभ्यास आणि तुमच्या स्ट्रॅटेजी थ्रू जाऊन इथे तुम्हाला जे काही प्रिलिमिनरी एक्झामिनेशनला पार पाडायचं आहे. ओके, सो माझ्याकडे जे काही आता क्लासेस अवेलेबल आहे JMFC साठी, बॅच JMFC प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2022 साठी जी आहे ती 1 ऑगस्टपासून माझ्याकडे ऑनलाईन बॅच ही सुरू होती आहे. सो या बॅचमध्ये किंवा या क्लासमध्ये ऑनलाईनमध्ये तुम्हाला काय मिळणार किंवा काय मी प्रोव्हाइड करेल तुम्हाला, तर याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगण्याचा इथे प्रयत्न करते आहे. सो सर्वात आधी की 1 तारीखपासून 1 ऑगस्ट मंडेला ही बॅच माझी न्यू सुरू होती. यामध्ये फर्स्ट जो सब्जेक्ट आहे तुमचं कॉन्स्टिट्यूशन राहणार आहे आणि यामध्ये जो कॉन्स्टिट्यूशन आहे कमीत कमी मॅक्सिमम आणि मिनिमम याचं जे वेटेज आहे ते 10 मार्क्स आहे. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन हा चांगल्या प्रकारे प्रिलिम्सला आपल्याला करायला हरकत नाही. त्यानंतर रेंट कंट्रोल आणि मग त्यानंतर सिव्हिल आणि क्रिमिनल ॲक्ट हे तुमचे यावेळेस या बॅचमध्ये कव्हर केले जातील. सर द सेकंड थिंग इज की बॅचचं टायमिंग काय राहणार आहे, तर बॅचचा टायमिंग जो आहे तो मॉर्निंग अँड इव्हिनिंग दोन्ही वेळेस सकाळी 8:30ला आणि संध्याकाळी 8:30ला 2 टाईम ही तुमची बॅच होणार आहे. एका बॅचमध्ये तुमचं क्रिमिनल आणि एका बॅचमध्ये तुमचं सिव्हिल पोर्शन सिव्हिल पोर्शन कव्हर करण्यात येणार आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं की या बॅचमध्ये जे काही आहे किंवा या क्लासमध्ये जे काही प्रिलिम्सचा कोर्स आहे त्यामध्ये मी जे प्रिलिमच्या दृष्टिकोनातून आहे ते तर तुम्हाला शिकवणारच आहे की बेअर ॲक्ट वर्ड टू वर्ड आपल्याला कसा कंप्लीट करायचा आहे. कुठलेही जे बेअर ॲक्ट वाचतो आपण तर त्याच्या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं असतं. मग त्या कन्सेप्ट आपण सगळ्या क्लिअर करून घेऊया आणि पर्टिक्युलर टॉपिकवर प्रिलिम्समधनं कसे क्वेश्चन्स येणार, मेन्समधनं कसे क्वेश्चन येऊ शकतात, या प्रिलिम्स एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसोबतच आपली ते मेन्स एक्झामिनेशनची ही प्रिपरेशन्स होऊन जाते. ॲज पर माय ओपिनियन कन्सेप्ट एकदा प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करताना ऑल कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर असतील बेअर ॲक्टच्या, देन तुम्हाला मेन्स एक्झामिनेशनसाठी सेपरेट क्लास किंवा सेपरेट प्रिपरेशन करण्याची कुठेही आवश्यकता पडत नाही. जेव्हा एखादा टॉपिक आपण टोटली क्लिअर करतो अँड देन आफ्टर द कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, ओके, सो एखाद्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर झाल्या असेल तर तो प्रिलिमलाही तोच विषय आहे आणि मेन्सलाही आहे. जे काही मेन्समध्ये एक्स्ट्रा विषय आहे ते आपण कव्हर नंतर करून घेऊ शकतो. त्यामुळे मी ॲज वेल ॲज प्रिलिम्स मेन्स अशाच दृष्टिकोनातून शिकवत असते की जेणेकरून तुम्हाला मेन्ससाठी सेपरेट प्रिपरेशन करण्याची गरज पडत नाही. तर टाईम मॅनेजमेंटची स्ट्रॅटेजी आहे ती कमीत कमी वेळेमध्ये 2 टाईम बॅच घेऊन हा सिलेबस तुमचा कव्हर केलेला जाणार आहे. जेव्हा ही एक्झाम असेल तेव्हा तुम्हाला इथे टेस्ट सिरीजही याच कोर्समध्ये आणि जे काही बुक्स JMFC प्रिलिम्सचे मी पब्लिश करेल ते तुम्हाला याच कोर्समध्ये मिळणार आहे. सो प्रिपरेशन करायला सुरुवात करायला अजिबात वेळ करू नये असं मलाही वाटतं, कारण की नोटिफिकेशन तुमच्या हातात आहे, वॅकन्सीज हातात आहे आणि मागणीपत्र जे ॲक्सेप्ट केलं आहे MPSCने JMFC वॅकन्सी करिता तेही आपल्या समोर आलेलं आहे. त्यामुळे एक्झामिनेशन होणार आहे. फक्त होऊ शकतं की या महिन्याच्या पूर्ण वेळ ते नोटिफिकेशन काढण्याकरता घेऊ शकतात. त्यानंतर 40-45 दिवसाचा वेळ तुमच्यासाठी हा फार मिनिमम वेळ आहे. तर प्रिपरेशन सुरू करायला अजिबात हरकत नाही. प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचे जे काही 12 बेअर ॲक्ट्स आहेत ते मी तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही बॅचमध्ये कव्हर करून देणार विथ वर्ड टू वर्ड कन्सेप्च्युअल क्लिअरिटी ऑफ द बेअर ॲक्ट विथ द ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. ठीक आहे, सो टेस्ट सिरीज किंवा मग जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत यामध्ये तुमचे कव्हर केले जातील. सो ही बॅच जी आहे ती 1 ऑगस्ट मंडेपासून सुरू होते. सकाळी क्रिमिनल आणि संध्याकाळी सिव्हिल पोर्शन अशा यामध्ये टप्प्यामध्ये ही तुमची बॅच होणार आहे. आणि 2 टाईममध्ये सिलेबसही लवकर कव्हर होईल आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही खूप महत्त्वाची आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी. आणि वेळ फार कमी आहे. जरी नोटिफिकेशन हातात नसेल तरी कन्फर्म आहे की जागा ह्या निघणार आहेत आणि जागा वॅकन्सीज आहेत आणि या 3 महिन्यामध्ये प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होणारच आहे. सो ही झाली क्लासेसबद्दलची माहिती. ज्यांना कोणालाही क्लासेस लावायचे आहेत किंवा क्लासेसबद्दल जे काही माझ्याशी कॉन्टॅक्ट करतात, कारण एवढे दिवस मी न्यू बॅच सुरू केलेली नव्हती कारण टाईम मॅनेजमेंट होत नव्हता म्हणून, तर ही बॅच आता 1 तारखेला सुरू होती आहे. कुठल्याही एक्स्ट्रा डिटेल्स तुम्हाला हवे असेल फीज संदर्भात किंवा क्लासेस संदर्भात तर तुम्ही मला डायरेक्टली कॉल, जो की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला आहे, स्क्रीनवर मी शेअर करते आहे जो नंबर, तुम्हाला त्या नंबरवर तुम्ही डिटेल्स मागू शकता व माझ्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. सो थँक्यू सो मच ऑल द स्टुडंट्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द 2022 प्रिलिमिनरी एक्झामिनेशन.